चोखोबाराय सोबत गुरवळडे पाऊस पडला एकदा पंढरपूरच्या वरी अचानक पंढरपुरात पाणी घुसलं माणसं पळाले पण दोरान बांधलेले जनावर जागच्या जाग्यावरच मेले बांधलेले होते जनावर गाई वासर म्हशी जागच्या जाग्यावर मेल्या हे मेलेले जनावर ओढायचं काम चोखोबारायकडे होतं गाड्यावर टाकून जनावर ओढायचे वडणं होईनत बादशाचा तगादा होता माझा विटेवरचा मालक विटेवरनं खाली उतरला आणि चोखोबारायला गाडा ओढू लागला बोटाल करकुंडे पडले देवाच्या किती नाजूक राजस सकुमार मदनाचा पुतळा आणि रवी शशिकाळा लोपल्या किती तळवे आरक्त असतील त्या देवाचे त्या दोऱ्या घासल्यामुळं असे कांड्याला करकुंडे पडले विचारलं देवा काय गरज होती तुला हे ढोरं ओढायची रे देवा किती नीच काम केलंस ता काय गरज होती चोखोबारायच्या पत्नीचं बाळांतपण करून 27 दिवस बाळा ते धुतले बाळा ते महाराज काळ आता नद्याला पाणी नसल्यामुळं धुणं घरी चालू आहे नाही तर माझ्या लहानपणी आम्हाला करपरा नदी आहे आणि मसुबाच्या डोहार सगळ्या बायका धुवायला जायच्या पण ज्या घरी बाई बाळातीन झाली त्या घरच्या बाईनं सगळ्यात उताराच्या खाली धुणं धुवायचं तिचा दगड खाली असायचा कारण तिला बायका वरी धुणं धुऊ देत नव्हत्या कारण बाळा त्याचा घाण वास येत होता तिच्या आणि अजून लक्षात घ्या पोरीला झालेलं पोरग माईचा नातू असतंय मग आजीनं नातवाचे बाळा ते ज्या दगडावर धुतले आजी त्या दगडावर स्वतःचं लुगडं धुत नाही हे तर पुरावा मान्य करावं लागेल माझ्या माईंना तुम्हालाच माहिती आहे मी काय बाळातीन थोडाच झालो हे तर तुम्हाला माहितच आहे ना हो म्हणजे ज्याची त्याला विचारावं ना मग तुम्ही म्हणता ना तुला कसं काय माहित तर मला वाचवायचा नाद आहे ज्या आजीनं नातवाचे बाळा ते ज्या दगडावर धुतले त्या दगडावर आजी स्वतःच लुगडं धुत नाही का बाळा ते वैश्वास येत असतो घाण घाण आणि माझा जगाचा मालक 27 दिवस बाळा ते धुत होता काय वाटलं असेल हो त्याला याच्या पलीकडे सांगू तुम्हाला माय लय झालं तो पोरीचे 1-2 बाळात पण हौसानं करती 4-4 5 बाळात पणाला जर पोरगी आली ना तर माय म्हणते माय बबे माया जीवाचा पत्रा झाला ग बबे म्हाताऱ्यानं बी हाडाचे काळे केले बाई आयुष्य गेलं काम करता करता माया जीवाचं ढोलकं वाजलं बबे आणि तू बी काय डुरू बाई 5 बाळात पण तू बबे कोण म्हणते माहितीये माय 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 जन्मदाती माय 4-5 बाळात पणाला कटाळती पण जगाची माय 27 दिवस बाळा ते धुत होती काय नसन वाटत त्याला तुम्हाला सांग का महाराज ज्याचे बाळा ते धुतले ते पोरग बी लय अधिकारी होतो लय पोरग अधिकारी होत तुम्ही आम्ही अर्जुन मोठं झाल्यावर भजन म्हणला असेल तुम्ही आम्ही मोठं झाल्यावर भजन म्हणलो असतो महाराज चोखोबारायचा मुलगा कर्म मिळाला झालं त्या दिवसपासून विठ्ठलाचं नाव महाराज त्याच्या जिभेवर कोण दिलं होतं येडाय का देव कोणाचे बाळा ते धुवाला भाई भुंग्यायचे आमच्या मित्राला पोरग झालं एक त्यानं मला फोन केला महाराज मला मुलगा झाला अभिनंदन त्यानं पुन्हा एकदा फोन केला मी फोन ठेवल्या महाराज मला मुलगा झाला अरे म्हणलं कळालं मला अभिनंदन त्याला फोन ठेवून पटका बांधू लागलो मी त्यानं तिसऱ्यांदा फोन केला महाराज मला मुलगा झाला मी म्हणलं तुला पोरग झालं ना आम्हाला काय वगार झाले वय रे अरे जरा बोलायला रगिले मी पण खरे ना त्याला म्हणलं ना अभिनंदन पुन्हा काय इचकायचं पोरग झालं त्यानं पुन्हा फोन केला आणि म्हणलं महाराज तुम्ही असं बोलता राव आडमुटवानी अरे म्हणलं याच्यात काय आडमुटपणा आहे तुला पोरग झालं अभिनंदन म्हणलं चांगली गोष्ट पण ऐका ना म्हणे महाराज पोरग दवाखान्यात हे जालना हॉस्पिटलला मी तिथंच होतो उशे साहेबांकडे हो ते 4 फेब्रुवारीला 2019ला आमच्या ड्रायव्हरनं घातली ट्रॅक्टरात गाडी मेलतो मी 2-3 घंटे पुन्हा यम म्हणला देव म्हणला यम आला अरे हे झाला रगिले याला वापस कर हो हे खटखट बोलत आहे भेट नाही काय नाही याला वापस कर मग यम म्हणला महाराज तुम्हाला वापस जायचंय मला वापस केलं पुन्हा डॉक्टर म्हणलं मेलं आमचं ड्रायव्हरनं तर घरी सांगितलं होतं नाही का लाकडं जमा करा गळ्यात शपथ
शेजाऱ्या पाजाऱ्याने लगेच तयारी केल्या त्या फोन करून, आता उद्या व्हॉट्सअपवर टाकायची वेळ आली ती. पण पुन्हा डॉक्टर म्हणले जरा सिटी स्कॅन करा. मग उसास सुटला वाटते. ते पंढरपुरातल्यानं सांगितलं वापस कर म्हणून, तो केलं वापस. ते म्हणलं महाराज मुलगा झाला आणि जालना हॉस्पिटलला माझी मंडळीन पोरगे. म्हणलं मग असू दिन, सुखरूप आहे ना. मी सांगतो साहेबाला पैशाचं नंतर घ्या म्हणून, ओळख आहे म्हणलं माझी उषा साहेबाची. ते म्हणले तसं नाही महाराज, पोरग मला पहिलं तुम्हाला दाखवायचंय. आरम्यानला आम्ही दोघं येतो, पोरायची माय बिन मी बी. पोरायची माय म्हणजे मै बायको. तसं माऊली काय बी इचकू नका. त्याला म्हणलं येतो ना, एखादी अंगठी घेऊन येतो भागवतावर आलेली, तू बी 30-35 हजाराची पैठणी घे, तू हा पिना पाडतो चांगला. येतो मी. शेणपाड माती घेऊन उठत असतं ते का फुकट तुडत असते. ते म्हणला नंतरची नंतर काय होईल, पण आधी तुम्ही एकटेच या. ते बी रगील होतं. मी म्हणलं बरं मला कसं काय दाखवायचं. ते म्हणलं महाराज तुम्हाला माहिती मग काय धंदा होता, ते टाटर चोरीत होतं. हे पोरगन हे पोरग याचा फरक सांगायला शेवटचा पुरावा बरं का महाराज. हो लय बी साखरेस साल काढून. तर मग ते म्हणे तुम्हाला दाखिल्यावर जरासं बरं होईल. नाही नसते व ते टाटर चोरायचं, वायर चोरायचं, शेतकऱ्याची पाईप चोरायचं. माझ्या नादी लागून लागून मग त्यानं जरासं ते बंद केला कारभार. माझ्या नादी लागलं तर मला 2-4 बाऱ्या कापलं होतं त्यानं. असं भारी होतं त्यानं. पण आता चांगलं वागते. तुम्हाला दाखवायचं म्हणे माझ्यासारखं करून त्यानं. गेलो तर ती बाई बसलेली होती ढवळ्या साडीवाली, तिला सिस्टर म्हणतात वाटते. ते मी म्हणलं बाई नर्स का सिस्टर म्हणतात ना वाटते. म्हणलं बाई. ते म्हणले काय. मला वाटलं धोतरावून दटी लोकांनी. धोतरावाल्या लोक किमतीत देत नाहीत, पण त्याला माहित नाही धोतर किती पावर बाजा असते. तर या काल परवाच्या जीनच्या पॅन्टाडावाले धोतरावाल्याला किमती देईन. आमच्या एका जीनच्या पॅन्टेवाल्याला सांगितलं गधड्या, या धोतरावाल्यानं 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, कण्या आंबाड्या खाल्ल्या आणि आपल्याला जमिनी कमवून ठेवल्या. जीनच्या पॅन्टेवाले बायकोच्या गन पावडर साठी फुकायलेत. धोतरावाले किती बरे असतील, कशामुळे धोतरावाले वाईट आहेत. पण धोतरावाल्याला अहो कोण डॉक्टर धोतरावाल्याला तिकीट देत नाही, चिल्लर देत नाही. आणि मी याच्या जो पैसे दिले की चिल्लर देते. बरं खरं सांगा दोघा पाकिट मोठं कोणाचं. आणि कोण डॉक्टर याला चिल्लर देत मला धोतराव पाहिजे सारखा सारखा पुढं. त्याला माहीतच नाही धोतर किती पावर बाजे म्हणून. पण आता कुठं नादी लागाव त्याच्या रुमण्याच्या. तर ती बाई मला उदटलं काय काय काय. धोतराला जरा थोडंसं येड्यावानीच करते. आमच्या पोरायची माय बी एके दिवशी मला म्हणली माय तुम्ही कीर्तनात धोतर नेसच, आपण घरी आल्या पॅन्टच घाली जा. म्हणलं नेमकं काय झालं, तुला काय करायचं धोतरावून. काय नाही आपण मागच्या आठवड्यात लग्नाला गेलो तर सहज बायका म्हणल्या सासरे संघ आलेत का काय. कीर्तन आताशी सुरू झाले नाही का. पहिल्या चिंतन सांगितलं जसे सकलादी बाबाला कापायला न्यायचे असे बसले होते. हो म्हणजे भंगार ऐकायचं की कसे उकळत पाहणं. माझ्या लग्नात ती बाई सजत म्हणली तुमचे सासरे संघ आहेत का काय. म्हणलं म्हणू दे ना काय. म्हणली बाई पण मला कस कानीच वाटलं ना, मला मनात नाही वाटलं ते मग मालक आहेत. म्हणलं मारलाच काय महाराज ते तिचीत. मग असं नाही झालं, तुम्हाला राग येईन म्हणून मायावर घेतलं. मी समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. इतकी इडपट बायको असल्या मी काव लावून नाशिकला गेलो असतो, चलदी म्हणलं असतो तू होते. ती मला म्हणली बाई घरी आल्यावर का नाही तुम्ही पॅन्टच घाली जा. आता 4-2 बाऱ्या म्हणल्यावर लय काय फुरसनाच्या मी बी नादी लागत नसतो आणि कोणीच लागायचं नाही. हो पण मी मंठ्याच्या बाजारातून 2 कोयते नेले ऊस तोडायचे आणि एक पॅन्ट नेली. तिला बेताची गरजच नसती, नाईट पॅन्ट कोणाची कोणाला येते. तिला काही बेताचं काम नाही. याची उपसा त्याला घाला, त्याची उपसा त्याला घाला. तिला काय नाही, ती कुठं रोक फाकतीन कुठं रोक ताणती तिने. हो औषध माझ्याकडे ओरिजिनल आहे ना. मग ती पॅन्ट नेली, 2 कोयते नेले, तुळशीपाशी पॅन्ट ठुली, तिच्यावर 1 मंजुळा ठुली आणि कोयत्यावर 2 मंजुळा ठुल्या. पाय पोड म्हणली बाई कोयते कशाला आणले आणि पॅन्ट. म्हणलं आता तो समाधान करण्यासाठी टेलरकडे 2-4 शिवायला टाकल्या आता, पण तोरक बी बिना बेताची घालायची. बरं 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 झालं चांगलं झालं. पण कोयते कशाला. म्हणलं 1.5 लाख घेतलेत मुकदमाकून, 1 लाख मैन 50,000 तुये आणि बाई कशाला. म्हणलं ते खालच्या ढेल्यात पाईपलाईन केली तर जरा तानापाणी झाली तर आपल्याला ऊस तोडायला जायचं. बाई ना आपल्याला ऊस तोडायला कोण नेणार आहे. आणि म्हणलं पॅन्ट घातल्यावर कीर्तनाला कोण नेणार आहे.
8 वर्ष झालं मला पुन्हा नाही म्हणली पॅन्ट घाला एकाच इंजेक्शनात नीट कशा हसत्यात बघा ना हो पुन्हा म्हणलीच नाही औषध वरीत ना असलं की कोणी येतो बघा इंजेक्शन चांगलं द्यायला पाहिजे हो एका डॉक्टरनं मला इंजेक्शन दिलं दुखलंच नाही मी म्हणलं साहेब इंजेक्शनच नाही दुखलं ते म्हणले आपला हातच नरम आहे आता पैसे नाही घेतल्यामुळं मी बी काही नाही म्हणलो पण दवाखान्याच्या बाहेर आल्यावर कळालं इंजेक्शन काऊन नाही दुखलं त्यानं कष्टातच हाणलं कसं दुखन आणि मग ती बाईनं मला म्हणली काय काय म्हणलं ते आमच्या गावातली कस्तुरी बाळातीन झाली ती रूम नंबर 4 मध्ये आहे त्या बाईनं मला दटिलं म्हणलं जाऊ दे आपल्याला येईल काय घेणं देणं काय गेलो त्या रूमला आवाज द्यायला रावश्या त्या आमच्या मित्रात नाव रावश्या होतं ए रावश्या त्यानं दार उघड मला राग आला आणि ती बाई दटू लागली मला म्हणलं पटकन पाव पोरगन जा दार उघड महाराज आलात काय हो पोरग दाखिल म्हणलं रावश्या तुझ्यासारखंच झालं रे ते म्हणलं होऊ द्या माझ्यासारखं पण माझ्यासारखं नाही वागाव बापा म्या टाटर चोरले वायर चोरले मी म्हणलं आता तो जसं केलं तसं पण आता बघितून पुढं चांगलं वाग पाहिलं बाहेर आल्यावर ती बाई पाय पडली माझ्या सिस्टरीन मी म्हणलं बाईला कोणी सांगितलं काय मी गिरगावकर पाय पडी आपलं नाव काय म्हणलं मी बाळू महाराज बाई तुमचंच कीर्तन ऐकायले पाकिटातून 10 रुपये काढले खरे आणि मला दिले खरे 10 रुपये आणि मला दिली पाया पडून मी म्हणलं बाई मग अकाउंट दोन कलत मला महाराज तुम्हाला राग नव्हता हो पण तुम्ही त्या बाईचं नाव घेतलं म्हणून मला राग आला मी म्हणलं बाळांपणाचं हॉस्पिटल आहे तुला बाईचा काऊन राग आला म्हणली महाराज तिचं सकाळी 4 वाजता बाळातपण केलं आणि मी अंगठी हरपली अरे म्हणलं थांब थांब ताण घेऊ नको म्हणलं राव पोरग दे बरं इकडं पोरग घेतलं सकाळी 4ला पोरग झालं त्याला त्याच्या पोराच्या उजव्या हाताची मुठ उकलल्यावर सिस्टरनीची अंगठी गवसली मी म्हणलं रावश्या तो मोठा झाल्यावर टाटर चोरले होते रे तुझ्या पोरानं तर झाल्या झाल्याच सिस्टरनीची अंगठी चोरली आणि याला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र इकिन नाही सुमले पा चोखोबरायला झालेला मुलगा जन्माला आल्याबरोबर विठ्ठल विठ्ठल म्हणत होता उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा आणि ह्या बेंदाड्याला झालेलं झाल्या झाल्या सिस्टरनीची अंगठी चोरायली हे संस्काराची ताकद आहे याशी खराब संस्कार बघा गुरुवरडे चोखोबरायच्या घरचे त्याच्या मुलाचं बाळण त्याच्या पत्नीचं बाळण चोखोबाची बहीण झाला सारंगधर बहिणी उघडादार हाका मारे शेवटचा पुरावा म्हणून नाचे मागे मागे किती काम केलं याच्या पलीकडे सांगू चोखोबरायला मंदिरात येऊ देत नव्हते म्हणून हा पुरावा धुवून काढायचा होता जगाच्या मालकानं 33 कोटी देवता चोखोबरायच्या घरी नेल्या हा एका जनार्दनी आईची चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याचे घरी जगाचा मालक इंद्र पक्वाद वाजवायला होता भगवान शिवशंकर गाला होते नारद तुंबर सांब गायन करी आणि एकादशीचं भजन चोखोबरायच्या घरी केलं आणि चोखोबरायच्या घरी दह्याच्या आणि भाताच्या पंक्ती मग भगवान तिथं जेवले तर मग विचारलं उद्धवानं देवा समाजानं वाळीत टाकलेल्या चोखोबरायच्या पत्नीचं बाळांपण तुम्ही केलं त्याच्या मुलाचे बाळांन ते धुतले मेलेले जनावर तुम्ही ओरडे हे कशा करता ओरडे भगवंताचे डोळे भरून आले उद्धवा उद्धवा चोखोबराय भिंतीखाली मृत्यू पावले त्यांचा अंत्यविधी झाला मंगळवेढ्याला अंत्यविधी झाल्याच्या नंतर हाड आणायला नामदेवरायला पाठिलं काय पुरावा तो नामदेवे आस्ती आणल्या पारखोनी आणि घेत चक्र पाणी पितांबरे नामदेवराय आस्ती आणायला गेले भगवान उद्धवाला सांगून आले उद्धवा नामदेवराने आस्ती पारखून कशा आणल्या आस्ती कानाला लावायच्या जी आस्ती विठ्ठल म्हणील ती आस्ती चोखोबरायची पितांबराच्या पोटीत घेतल्या कोट्यवधी सूर्याचं तेज ज्याच्या पितांबरात आहे सकाळच्या काकड्यात त्याच्या पितांबराचं वर्णन केलं कोट्यवधी सूर्याचं चंद्राचं तेज त्याच्या पितांबरात आहे त्या पितांबरात चोखोबरायच्या आस्ती आईसाहेब पळत आल्यानं सांगितलं भगवान माणसाच्या मातीला गेल्यावर आंघोळ करून येत असतात राख सावडायला गेल्यावर आंघोळ करून येत असतात आस्ती वटीत कशाला घेतल्या तर भगवंतानं सांगितलं लक्ष्मी सगळ्याच्या आस्ती सावडायला गेल्यावर आंघोळ करून येत असतात हे मान्य आहे पण सगळ्याच्या मातीला गेल्यावर आंघोळ करून येत असतात हे मान्य आहे पण हे आस्ती कोणाच्या आहेत तुला काय माहिती आहे कोणाच्या का असणं पण हाडच आहेत ना कानाला लावले लक्ष्मीच्या आईसाहेब रडू लागल्या
त्या आस्तीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत होता. भगवान म्हणतात उद्धवा, अरे जिवंतपणी माझं भजन केलं असं नवल नाही. चोखोबाराय जो जी चिपळी होती कमावली महाराज, चोखोबाराय अंत्यविधी झाल्याच्या नंतर ही चिपळी परंपरा म्हणून घरात आणली. सकाळी 2:45 वाजता चोखोबारायच्या झोपड्यात आपण मग त्या चिपळी वाजत होती. ज्या चोखोबारायची संगती लाकडाच्या चिपळीला झाली, ती चिपळी आपण मग त्या भजन करीत होती, आपण मग त्याची वाजत होती. कल्पना करा त्या व्यक्तीची ताकद काय असेल. आणि सांगितलं उद्धवा, अरे तोंड भजन करीनात, हा साधू गेल्याच्या नंतर अंत्यविधी झाल्याच्या नंतर त्याच्या अस्थितून सुद्धा भजन निघतंय. हे कर्ज माझ्या डोक्यावर आहे, म्हणून नाचे मागे मागे विठोबा रखुमाई. सोपा पुरावा अर्ध्या मिनिटात सांगतो. ज्या शिवयोगी महात्म्याने 96 वर्षापूर्वी 96 वर्षापूर्वी मालकाचं भजन केलं, त्या मालकाच्या भजनाचं कर्ज शिवयोगी महाराजांचं ब्रह्मांडाच्या मालकाच्या डोक्यावर आहे. आणि त्या मालकाला फिटत नाही म्हणून त्याने सगळ्याला लावून दिलंय. जा जा माझ्या शिवयोगीच्या समाधी सोहळ्याला तुम्ही सगळे जा, सगळे वारकरी जा, सगळे महाराज मंडळी जा, सगळे भक्तगण जा, सगळ्या मावल्या जा. ह्या शिवयोगी महाराजांचं कर्ज जगाच्या मालकाच्या डोक्यावर आहे. म्हणून आपल्या सगळ्याच्या अंतकरणात भावना झाली, चला आपल्याला मौजपुरीला जायचंय, शिवयोगी बाबांचा समाधी सोहळा आहे, त्या उत्सवाला जायचंय. हे त्यांनी केलेलं भक्तीचं कर्ज जगाच्या मालकाच्या डोक्यावर आहे. म्हणून आपण सर्वजण त्याचेच अंग आहेत. निराम तुराम, निराम तुराम, प्रत्येकाचा आत्मा आत्मा आत्माराम आहे, तोच देव आहे. आपण या साधूच्या सोहळ्याला आलोत, हा भगवंत नाचायलाय, ही त्याची लीला आहे महाराज, हे त्याचं कर्तव्य. म्हणून नाचे मागे मागे. बार्त्रिक 36 वर्ष नाथांच्या घरी पाणी भरलं, मानदास बाबाच्या कुळापासून त्या घरात भजन केलंय, हे भजनाचं कर्ज आहे. म्हणून नाचे मागे मागे. महाराज बोलोबा महाराजासाठी अकलूजचं पंढरपूर तयार केलं, अकलूजचं पंढरपूर तयार केलं. बोलोबा महाराज थकले, तुकोबारायचे वडील, त्याच्यासाठी पंढरपूर तयार केलं. का? गेल्या कितीतरी पिढ्यापासून पंढरपूरची वारी करणारे लोक आहेत, त्यांचं कर्ज डोक्यात, थकलाय वारकरी येऊ शकत नाही, म्हणून त्याच गावाचं पंढरपूर तयार केलं, जगाच्या मालकांनी भेट दिली. म्हणून नाचे मागे मागे. हे टोक आहे महाराज या संतांचं. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नामदेवराय असतील, चोखोबाराय असतील, नाथबाबा असतील, उगय का आज 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 आपण कबीराचं नाव घेतलं जातंय. त्या कबीराने भजन म्हणता म्हणता कपडा इनायचा, आणि त्या कबीरानं इंद्याला कपडा, त्याच्या धाग्या धाग्यातून राम राम निघत होतं. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. ज्यानं इंद्याला धाग्यात राम राम येत होतं, तर ते कबीरदास किती अधिकारी असतील. म्हणून त्यांचा उत्सव. म्हणून नाचे मागे मागे. कल्पना करा, आमच्या रोहिदास रविदास महाराजांनी अष्टादश संतांपैकी दुसऱ्याचे बुट शिवून एक आदला कमीला, तो आदला एका वारकऱ्या जोद्याला, जा हक्का शीत आदला न्या. त्या आदल्याचे फुलं घेतले पांढरे, भगवान शिवशंकराचं मंदिर आहे ना, काशी विश्वनाथाला पांढरे फुलं घेतले, आणि बुट शिवायचा धागा त्या इंद्याला दोन वो त्या सम्मेनातून ववल्याला, त्याच्यात ते लाल पांढरे फुलं बांधले, आणि काशी विश्वनाथाला हार टाकल्याबरोबर विश्वनाथ बोल लागले, आई वारकरी बाबा. तर पुजाऱ्याने विचारलं, आतापर्यंत विश्वनाथ बोलले नाही, कोणाला बोलले? त्या वारकऱ्याने सांगितलं, मला बोलले. तुला कस काय बोलले म्हणले? महिवी ताकद नव्हती. देवाला घातलेला फुलाचा हार तो रविदास महाराजांनी दिलेला आदला होता. त्या काळातला लोकांचे बुट शिवताना प्रत्येक टाच्याला राम राम करीत होते, राम राम म्हणत होते, रामकृष्ण हरी म्हणत होते. आणि डोका हल्ल्यावर बंगई हालत होती, शेंडीला बंगईची दोरी बांधलेली होती, आईबाप होते. अशा निष्ठावंत लोकांचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून तिथलं कंगन रविदास महाराजांच्या घरी आलतं. रविदास महाराजांच्या घरी काय ताकद आहे. म्हणून नाचे मागे मागे. भक्तीचं टोके. मायबापावर नुसतं बोलल्या जातंय, आचरणात आणत नाहीत. गायीवर सुद्धा बोलल्या जाते. मग एक सिद्धांत आहे, एका पक्वाद्याने एक गाय, एका भजन्याने एक गाय, आणि कीर्तनकारानं 11 गायी सांभाळायच्या. कीर्तनकारानं 11 गायी, कारण भजन्याने एक का त्यांच्या त्यांच्या परीनं, पक्वाद्याने एकच का त्यांच्या परीनं. गिरगावकरानं 11 नाही 200 सांभाळल्या तरी काय धोत्रात मुंग घुसत नाहीत.
काय होतंय 5-50 पाकिट जाऊ दिन गाईसाठी, काय तुझ्या अंगावर भिताड पडायले का? पण नुसतं सांगायचं गाईवाला. हळूच माऊली महाराजांनी विचारलं, महाराज तुमच्याकडे किती आहेत? एक नाही फुसक्या, तुझ्याकडे एक बी नाही, लोकाचा पिना पाडी तोय सुंबळ्या, लायकी आहे का तुय? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, सांगे परी वागे त्याशी थोर मानावे आणि सांगे परी न वागे त्याशी चोर मानावे. आईबापाला सांभाळायचं, त्यात महाराजांना सांगायचं मायबापाला सांभाळायचं. याच्या भेनं भेनं माईनं आडात उडी टाकली आणि ह्यो कीर्तनात सांगतो माईल सांभाळा सुंबळ्या, लायकी का तुही सांगायची. आईवडिलाला सांभाळायचं, गाईला सांभाळायचं, ह्या गोष्टी आता पान. मायबापाला झोका द्यायला रविदास महाराजांना कंगन घरी, काय कर्तव्याची सेवा आहे म्हणून नाचे मागे मागे रात्रंदिवस भगवान पुढं महाराज. ह्या संतांचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतं. जगाचा मालक नाचत होता. साकडे पडून येदी काही व्यथा, आपुली या माथा उडवी. तुम्ही लक्षात घ्या, दुर्योधनानं पण केलता भीमानं, ज्याची मांडी फोडीनं कपाळाला गंध लाईन. 2 मिनिटात सांगतो, वेळ जास्त घेत नाही, कारण मी बोली केलती 10 मिनिटं महाराजाची सेवा. आपल्या शब्दाला बट्टा लागायचं नको. आणि तुम्हाला एक सांगू का, घासा दुखतोय पण याची कदर करणारा पंढरपुरातला आहे. याची कदर म्याजर करा, त्यांना असा कुचकून दाबला तर सकाळी निरोप येईल. गिरगावकर गेला. साळुंकी मंजूळ बोलत शिवानी, बोलविता धनी वेगळाची. 1.5 कोटीचं घर बांधलं, तुट्या 15-15 हजाराच्या टाकल्या आणि किचन मध्ये तुटी टाकली 1.5 लाखाची. सोन्याचा मुलावा लावलेला होता. ती तुटी बाईने फिरल्यावर पाणीची येईन. ती म्हणली माय पप्याच्या बापाला इतकुशी अक्कल नाही, 1.5 लाखाची तुटी टाकली आणि पाणीची येईन. ते म्हणला मला अक्कल आहे, तू ही अक्कल नदीला गेली, टाकीचा कॉक दिला कर. वरच्या टाकीचा कॉक बंद होता, कसं तुटीला पाणी येईल? जेव्हा वरच्या टाकीचा कॉक ढिला केला तेव्हा तुटीला पाणी आलं. ह्या तुटीचा कॉक पंढरपुरात आहे. त्यानं बंद केला की गिरगावकराचा कॉक आपण मत्या बंद होतोय. म्हणून 10 मिनिटं जर शिल्लक बोललो तर काय त्याला का जिबीला किडे पडायलेत का? 2 मिनिटं घेतोय. काय सांगू लागलो? साकडे पडून येते काही आता. हा, संघची माणसं हुशार असली पाहिजे. हो, संचत माणसं मोठमोठाले पाडीत बरं का. चांगले चांगले जर वाया कुठे गेले असतील तर संचेनच गेले. संचे गोड असले पाहिजे बघा. ज्याच्या संचे खराब त्याचं वाजलं सगळं. हो हो, तुम्हाला एक सांगू का, शेजारी जर कापूस चोरून नेत असेल तर तुम्ही संध्याकाळी झोपायला जायचं. कसा चोरून नेईल? पण बायकोच जर मुकाट्या ऐकीत असेल तर महाराज कोणाला ठोचा आहे का नाही? याला म्हणायचं संचे खराब. हो, त्याच्यामुळे संचे चांगले असले पाहिजे. काय सांगितलं मी? साकडे पडून येते आता. हा, भीमान पण केला, ह्या बेट्याची मांडी फोडीन, कपाळाला गंध लाईन, रक्त पेईन असं म्हणले नाही बरं माऊली. आमचे भागवतकार कधी कधी ब्रेक लाईनर उगाळल्यावर सांगतात आता आहे का बरं का. काय द्रौपदीला मांडीवर बसलं भीमाने, दुर्योधनाने. होतं कधी कधी वेळ झाल्या, दुर्योधनाने द्रौपदीला मांडीवर बसलं बरं का. आणि काय भीमाला राग आला बरं का. भीम कर 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 मुठी दाबीत होता बरं का, दात खात होता बरं का. भीमाच्या डोळ्यातून धुर आला बरं का. आणि भीमाने पण केला, ह्या मांडीवर गदा हाणीन आणि ते रक्त घटा 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 पेन. भीम माळकरी होता रे, वाचून सांग जाय. कपाळाला गंध लावीन आपण आणि याच रक्त डोक्याला लावीन, नाहू करीन, त्या दिवशी तुंबा बांधीन, नाही तर केस मोकळे ठेवीन. हा द्रौपदीचा पण साकडे पडून येते काही व्यथा, आपली या माथा ओढवी, आपल्या अंगावर देव संकट घेतो. बघा पुढं. आणि मग त्या दुर्योधनानं सांगितलं आई शरीर वाजराचं कसं होईल? वेगात सांगतो. दुर्योधनाकडे गेले, सांगितलं दादा माझं शरीर वाजराचं. आई पतिव्रता आहे, आईच्या पुढे उघडार आहे. आईनं डोळे उघडून तुला पाहिलं, नकापासून शेलीपर्यंत वाजराचा वशील. निघाला, सगळे कपडे गंगेत फेकले, निघाला 22-23 वर्षाचं तारुण्य. आणि मग रस्त्यात कृष्ण मालकानं, माझ्या पंढरपुरातल्या मालकानं एका माळ्याचं रूप घेतलं. त्या माळ्याचं नाव होतं सुदामा नावाचा माळी. माळ्याचं रूप घेतलं पंढरपुरातल्या मालकानं आणि फुलाची डाल डोक्यावर घेतली. काय युवराज कुठं? आईच्या पुढे उघड. वपतय का असं? कपडे घालायचे नाही. नका घालू. हर गुंडाळा, हर मोळाच्या दोरीत वावलेले होते. मूळ कशाला म्हणतात माहितीये का? पोळ्याच्या दिवशी बैलाचा खांदा मळीत ना, त्याला मूळ म्हणतात. याच्या पलीकडे जर कळत नसल तर बापाच्या पित्राच्या दिवशी जी अंगठी करतात का दरभाची, दरभाला सुद्धा मूळ म्हणते. आणि मोळाची दोरी, मूळ काही वस्त्र नाही, मोळाच्या दोरीत पुरवले. मांडीपासून बेंबी पोस्तोर आवडले. आई पशी जाय, कपडे नाहीत. आई कपडे, आई आलो का मी? कपडे आहेत का अंगावर? एक नाही. माझी शपथ आई, तोही शपथ, अंगावर कपडे नाहीत. उघडून पाहिलं, नकापासून मांडी पस्तोर वज्राचा, बेंबीपासून डोक्या पस्तोर वज्राचा आणि बेंबीपासून मांडी पस्तोर हाडा मासाचा. माय म्हणली रस्त्यात कोण भेटलं होतं? सुदामा माळी. ती म्हणली माळी नव्हतं, द्वारकेतलं काळं होतं, पंढरपुरातलं काळं होतं. आणि त्या दिवशी शाप द्याला, महेश 100 मारण्यासाठी ते 5 सांभाळायलाच.
ते 5 जगिण्यासाठी महेश 100 मारायला, तुझे 56 कोटी यादव दारू पिऊन मरतील. देव म्हणला महेश सगळे मरू दी, पण भजन करणारे पांडव मरू द्यायचे नाही. आणि मेले 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 दुसाकडे पडू नये दी काही व्यथा, आपण या माथा ओढवी. दुसऱ्याचं संकट स्वतःच्या डोक्यावर घेतलं आणि पांडवाला स्वराज्य देऊन टाकलं. ज्ञानेश्वर शिक्षण, पण फार शिकले म्हणजे फारच मोठे झाले असं नाही. आणि जे शिकले नाही ते गाढ हवेत हे डोक्यातलं काढून टाका. उलट 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 जे माणसं शिकले नाही ते सगळ्या भावाच्या लेकराचे लग्न होस तर एक जागी राहत होते. न शिकलेल्याची ताकद होती. आता शिकलेली काल परवाची सफरचंदावानी गालाची ती नवऱ्याच्या कानात हळद नाही फिटत अंगावरची, ती लगेच म्हणती 2च तोंडन खिचडीन बोंड, कुठं म्हातारा म्हातारीचे कपडे धुवाचे, कुठं बसायचं त्याच्या वांद्यात, आपलं बाजूला मस्त संसार थाटू पायी चुडेलीन. हो हो ही चुडेलीन चुडेलीन. हो काल परवा जराशी शिकलेली सासू सासऱ्यानं कमिलेली संपत्ती चुरून हानी ती चुरून, पण त्याचे कपडे धुवाचे म्हणलं की हिच्या अंगात येतंय. झोपीत माळवत पडन एखादीच्या अंगावीच्या. हो त्याची संपत्ती खावा वाटतील, त्याला नाही सांभाळा वाटत नाही का. हे जास्त शिकलेले. मी एवढे गाव फिरलो महाराज, मी काय गांजा उडून थोडंच फिरलोय. मी ज्या घरी गेलो त्या घरी उगच बघत असतो यांच्या घरी नोकरीला किती आहेत, मग उगच तुमचे आई वडील कुठे आहेत ते म्हण तू लहान्याकडे, तू इथं इचून निघालेत का. तुला शासनाचा 50,000 पगार आहे आणि तरी मायबापाला तिकडे येड्या बाबळीत संडासाला पाठी तू का तुझ्या घरात सरप निघायला लागला. किती नालायकपणा. नाही बायकोचं म्हातारीचं जमत नाही. अरे म्हातारीमुळं तुला बायको आली, म्हातारीनं तुला बाळात्यातच दाबलं असतं तर कुठं बायको आली असती सुमळ्या. ही काल परवाची इति टाचाच्या चपला घालणारी ही 1.5 दिवसात आली नकटी आणि तो जमत नाही म्हणून तू म्हातारी संग. अरे म्हातारीनंच तुला मोठं केलंय पांचटा. विठाला विठाला विठाला. फार शिकले महाराज. मी 7वी शिकलो मी 7वी. तर मला चांगले शिकलेले विचारते तुरीवर कोणतं औषध फवारी तू. मलाच लाज वाटते याला काय सांगावं म्हणून. हो मला 350 क्विंटल तुरी झाल्यात. मी 7वी शिकलो. 7वी आल्या का नाही रा सराम. हो 530 क्विंटल कापूस काढाय 7वी शिकलो मी. आणि आमच्या बाजूला ॲग्री झाले 3 पोरं, तरी त्याच्या तुरी बाबर. हो मी म्हणलं या ठुंडी सावलीला कामी येते तुला. सावलीला शिक्षणावर काय नसतंय. अहो या भारताचा 4था पुरस्कार अंगुठा देणार बाईला भेटलाय. पश्चिम महाराष्ट्रातली एक बाई अंगठा देणारी, तिला बीज माता म्हणून. तिला कितीतरी तांदळाची बी माहित येतं. विद्यापीठाचे लोक तिच्या चपला धुवालेत. ती अंगठा देणारी बाई. असं काय नसतं शिक्षणावर. माणसाचं डोकं सुपीक असावा, त्याचे विचार सुपीक असावा, त्याचा आचरण गोड असावा. नसुद्यान शिक्षण आणि लय वरी गेल्याचे विचार खराब आहेत. काय करायचं त्या पांचाटाला धुवून प्याचं का. विठाला विठाला. साधा माणूस जंगलात राहणारा ते म्हणला महाराज तुम्हाला मरू देत नाही पण पाणी जमत का. ते म्हणला येडपटेस का काय. जगातला 23 तत्व सिद्धांतिक मी एक तत्व सिद्धांतिक आहे. कचरे बुवा 50 पाणी खोल आहे आणि मी कसं शक्य मला काढता येईन तू कसं काढतो. ते म्हणले महाराज एक काम करा, पाणी 50 खोलेन पटका 75 राहते. महापटका जर 2 फूट पाण्यात गेला तर ती भिजून येणार आणि भिजला की तुमच्या तोंडात पेलणार. महाराज म्हणले पर्याय चांगला पण तुझी जात कोणती. हे इथं वांगे. आमचे अशोक महाराज जाधव निरखेडकर, हरिभाऊ महाराज डोंगरे,
भगवान महाराज कचरे, सुखदेव महाराज गोरे, राम महाराज डोंगरे, भगवान महाराज सुराशे, गीताराम महाराज मृदंगाचार्य, वा हो आमचे गणेश महाराज डोंगरे मृदंगाचार्य, शंकर महाराज अनपट गायनाचार्य, वा कृष्णा महाराज पोहेकर गुरुजी, हनुमान महाराज वाघ, नारायण महाराज आणि परमेश्वर महाराज वीर, या सगळ्या महाराज मंडळीला कोटी कोटी प्रणाम. एखाद्याचं नाव विसरलं असेल तर सगळ्याला माफी मागतो, सगळ्याची नावं घेतली अशी गृहीत धरा. चला, महाराज म्हणले तुझी जात कोणती? इथं आलतो ना, मरायला टेकलंय आणि ते जात विचारायले. ते म्हणला मी शिकारी आहे, भिल्लाचं पोरग. अरे बापरे, म्हणले काय काय करतो? लावर, चित्र, सशे, रानडुकर काहीच सोडित नाही. अरे बापरे म्हणले, आणि तुझ्या हातानं पाणी प्यायचं. बरं तू आंघोळ का केलती? म्हणला गेल्या वर्षीच्या पावसात भिजलो होतो, आता पुन्हा पाऊस पडला तच आंघोळ. मी काय आंघोळीच्या नादात पडत नसतो म्हणे. आमच्याकडे आंघोळीचा विषय नाही, पाणी पण नीट नाहीत सकाळी, नाही तर शिकार भेटत नसती. पुरावा आहे माझ्याकडे, 2 श्लोक आहेत पुरावातले, त्याच्यातले मी असं वाचल्याशिवाय कधी बोलणार नाही. सुखदेव बुवा शास्त्र आहे त्याचं. बरं ठीक आहे, पटका कधी धुतला आता? ते म्हणलं धुत नाहीत आमच्याकडं. अरे बापरे, लावरं चित्र खाणाऱ्याचा घाम याच्यात किती गेला असेल. बघा महाराज तुमची इच्छा, जाऊ दे म्हणला, मरायच लागलो तर आता तुझ्या घामाचा काय विचार करायचा. सोड ते पटका. महाराजांनी लिटर 1.5 लिटर पाणी पिलो, घोडा झालो. महाराजांनी पायी पायी गेलो कार्यक्रमात. तिथे गेल्याच्या नंतर कार्यक्रम आला, लाखो लोक महाराजाची. तो तू सिद्धांतिक म्हणल्यावर बघा किती लोक. आत्मायासारख्या येडपटासाठी तुम्ही इतके, तर तो सिद्धांतिक म्हणल्यावर किती लोक असतील कल्पना करा माऊली बुवा. एवढे लाखो लोक. कार्यक्रम आटोपला, महाराजाचा सत्कार ठरिला. शाल मुंडास काय असेल आहेर त्यांना, तो सत्कार. महाराज माघ सरकले आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. भक्तगणांनी विचारलं, महाराज तुमच्यासाठी सन्मान आहे, का घेत नाहीत? महाराजांनी सांगितलं घेतो, पण त्या जंगलात राहते त्याला सत्कार करायचा. हो ते तो लावडं चित्र खातोय. महाराज म्हणले ते काय खातंय ते करू नका, तुम्ही मला किती मानता? म्हणले पांडुरंगा इतकं. मग तुमचा पांडुरंग त्याच्यामुळं वाचलाय, त्याच्यामुळे वाचलाय, म्हणून तुमच्या पुढे कार्यक्रम झालाय. चला, त्या शिकाऱ्यानं पैसे दिले का महाराज? नाही, पाणी दिलंय पण जीव वाचला. मग हे असे काही कर्तव्याचे ऋण जगाच्या मालकाच्या डोक्यावर माझ्या अष्टादश संतांचे आहे, सद्गुरु शिवयोगी महाराजांचे. काय कर्तव्य सांगू तुम्हाला? 500 कोटीची प्रॉपर्टी कमवून ठेवली म्हाताऱ्यान पोट्यासाठी. याच्या मुंड्या पीळ, त्याच्या मुंड्या पीळ, याचे पैसे नाही दी, त्याचे पैसे नाही दी, कोणाचे येठणं चोर, कोणाचे आवत चोर, कोणाचं काही चोर, आणि 500 कोटीची प्रॉपर्टी पट्ट्याला कमवून ठेवली. तितकी जरी कमीली तर 96वी पुण्यतिथी करील का पोट्ट? होऊ शकते का? नाही. ठीक आहे, याचा एक मुद्दा सांगतो. एक जण म्हणला काऊन नाही करायचं? तर थांबणं सोमळ्या, जर दम धर तू, सांगतो तुला. बापाची पुण्यतिथी कौरक असते महाराज, पोरग जिथं आहे तौरक. आणि पोरग मेलं की त्याची पुण्यतिथी त्याचं कट्ट करते मृदंगाचार्य बाबा, त्याचं कट्ट करतंय. 96 वर्षापर्यंत पोट्ट जगत का? नाही. म्हणून कोण्याच बापाची पुण्यतिथी लाखो अब्जावधीची प्रॉपर्टी कमुदे होत नाही. या लोकांनी भगवंताचं नामस्मरण केलंय, ब्रह्मांडाच्या मालकाचं चिंतन केलंय, निसर्ग ज्याच्या दृष्टीत आहे अशा भगवान शिवजीचं नामस्मरण या शिवयोगी महात्म्याने केलंय. म्हणून आज 96व्या पुण्यतिथीला दरवर्षाला 50 क्विंटलची पोळी लागती. ही सामान्य ताकद आहे महाराज. हे जगाच्या मालकावर झालेलं नामाचं कर्ज आहे, नामस्मरणाचं कर्ज आहे. म्हणून जगाचा मालक तुमच्या सगळ्या भक्तगणाच्या अंतकरणामध्ये भावना जागरूक करतो की या महात्म्याची पुण्यतिथी करा, हे कर्ज आहे. म्हणून नाचे मागे मागे. हो, कर्ज नाही फिटलं की माणूस कानकोंडा होत असतो. एक जणांनी 1 लाख रुपये पोरीच्या लग्नाला घेतले. येतो अभंगावर. हे अभंगाचंच नाही सांगायलो तर काय तमाशातलं थोडा चिचकायलो. हो, 1 लाख रुपये घेतले एक जणानं, लाख रुपये, आणि पोरीचं लग्न केलं. आज देऊ उद्या देऊ म्हणता म्हणता 2-3 वर्ष निघून गेले. कसं नाचतं माणूस पा. आणि मग उन्हाळ्यात आलं ते,
आल्याच्या नंतर असं उतरलं, लिंबाखाली बसलेला होता पोरीचा बाप. पाहिल्याबरोबर पटकन उठला, टोपी गिपी घातली, राम राम घातला, घरी नेला. पाय धुवायला पाणी टेकलं, बास टाकली, त्याच्यावर घोंगडी टाकली. बशीला पाहुणा आणि बायकोला सांगितलं चहा कर, मी 2 मिनिटात येतो. शेजारीन 2-3 घरी गेला आणि सांगितलं काकू काही म्हणा पण मला 200 रुपये द्या राव. 1-2 बायानं 50-50 करून त्याला 200 रुपये उसने दिले आणि लगेच फाट्यावर गेला आणि 2 किलो आंबे आणले आणि बायकोला सांगितल्या पाहुण्याला आंब्याचा रस कर. म्हणून नाच मागे मागे. हा देव कसा नाचतोय भक्ताकडे, रिकामं नाही कोणाला नाच, कोणाच्या पुढं नाचायला. ते का लहान आहे का काय? हा त्याला कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचे, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. आणि ते इडपटे कोणाच्या पुढं नाचायला, संध्याकाळचा ठिकाणा नाही, ते वाकणत कोणा पुढं. हा ते रामराम घालीनच कोणाला. तर ब्रह्मांडाचा मालक कोणाच्या पुढं वाकायला इडपटे काय? ते सामान्य का? ते त्याने कर्ज यांचं. आणि मग ते 2 किलो आंबे आणले, बायकोने रस केला. पाहुणा जेवला, वाट लावला. बाई हुशार होती ती बाई, तातीक होती. बायकोन मालकाला सांगितलं, आवाज दादा गोड, थोडासा गोड, कडक करा. मालक, महिना झाला आंब्याचा सीजन निघून गेला, किती लेकर रडत होते. मालक, एके दिवशी तुम्ही पोराच्या पाठीत चापट मारली, त्याचे वळ 2 दिवस होते मालक, आंबा मागू लागलं, तुम्ही आंबा दिला नाही मालक. आणि आज पाहुण्यासाठी 200 रुपयाचे आंबे कशाला आणले? त्याचे डोळे भरून आले. बायकोला सांगितलं, लक्ष्मी, आपल्या पोरीचं लग्न त्या पाहुण्यानं पैसे दिल्यामुळं झालतं. लाख रुपये दिले नाही लक्ष्मी, म्हणून पैसे तर आपण नंतर देऊ आल्या, पण त्याच्या पुढं पुढं करावं लागतंय. म्हणून परिस्थिती नसताना 200 रुपयाचे आंबे आणणं म्हणजे पुढं पुढं नाचणं. तसा जगाचा मालक संतांच्या पुढं पुढं करतोय का? त्याचं पुढं कारण आहे का? विठाला विठाला पांडव वनवासात आहेत, म्हणून नाचे मागे मागे. पांडव वनवासात आहेत आणि वनवासात पांडव असताना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. वनवासात पांडव गंगेला एखाद्या वाहत्या पाण्याला आंघोळ करायचे. पांडवांचा आश्रम एका पवित्र गंगेच्या तीराला होता. परंपरा शास्त्राची आपल्या गोड आहे. माझ्या भारतीय संस्कृतीतल्या माऊलीला 4 दिवसाच्या कालामध्ये पवित्र गंगा बाटवता येत नाही, नाही बाटवता येत. पंढरपुरात एखादी माऊली असेल, चंद्रभागा अनंत पाप्यांचं पाप धुती, पण रजस्वाला जर स्त्री असेल तर तिने चंद्रभागेत आंघोळ करायची नाही महाराज, करायची नाही. हा आपल्या शास्त्राचा दंडक आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यहितू न मानावे, हा धर्मसिद्धांत आहे आपला. तसं 4 दिवसाच्या रजस्वाला कालामध्ये द्रौपदीला पवित्र गंगेवर आंघोळीला जाता येत नव्हतं. तिला गंगा बाटीता येत नव्हती 1, आणि 5 पतीपैकी एकही पाणी आणून देत नव्हता 2. तिने आंघोळ कुठं करायची महाराज? 11.5 वर्ष झाले पण तिची आंघोळ नाही राहिली माऊली बुवा. 11.5 वर्षाचा वनवास संपल्याच्या नंतर एके दिवशी धर्माने तिला प्रश्न केला, द्रौपदी, द्रौपदी, जी मालक, जी 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 जी. 11.5 वर्षाचा काळ गेला. 4 दिवसाच्या कालामध्ये तुला गंगेला बाटवता येत नाही, तू गंगा बाटवत नाहीस, तू आचरणशील स्त्री आहेस. पण आम्ही गंगेला आंघोळीला गेल्यावर तू इकडे आंघोळ करते, तुला पाणी कोण देते? मी दिलं नाही, भीमान दिलं नाही, अर्जुनन दिलं नाही, नकुल सहदेवान दिलं नाही, मग दितय कोण? तिनं सांगितलं, मालक, मी झोपेतून उठल्याच्या नंतर मध्यरात्री 2-2:30 वाजता माझ्या उशाला किंवा पायथ्याला पाण्याचे 2 माठ भरलेले असते. कोण ठेवतंय मला याचाच पत्ता नाही. म्हणून नाचे मागे मागे अशी पुरावा देतोय. पण धर्म साम्यवादी महात्मा आहे. पण भीम नावाचा पती थोडा कडक स्वभावाचा आहे. भीमानं पुढचं इच केलं, द्रौपदी जी, आपण वनवासात आहेत तोपर्यंत ही गोष्ट साहजिक गोड आहे, निमूटपणे सहन करू. पण आपण ज्या वेळेला हस्तिनापूरला जाऊ
आणि कालांतराने ही गोष्ट जर बहुचर्चित झाली की पांडव 5 पती असताना द्रौपदीला पाणी देत नव्हते आणि वनवासात तिला कोणीतरी पाणी देत होतं, याच्या नाना प्रकारच्या तोंडामध्ये घाण धरून लोक चर्चा करतील. त्या चर्चेचं निरसन आताच झालं पाहिजे. द्रौपदी, तू सांग, तुला पाणी कोण देते? तिनं सांगितलं, ब्रह्मांडाच्या मालका इतकं मी तुम्हाला 5 पतीला परमेश्वर मानते, आपल्या पायाच्या साक्षीची शपथ घेते, मला पाणी कोण देते माहित नाही, कोण देते मला पत्ता नाही. भीमानं सांगितलं, मग तू जागी राह, 4 दिवसाच्या कालात तू जागी राह, तुला कोण पाणी देते बघ. तिनं सांगितलं, महाराज मी बऱ्याच वेळेस रात्र जागले, पण ज्या वेळेला मी जागे त्यावेळेला पर्णकुटीच्या पलीकडून कोणीतरी पाणी ठेवतंय, पलीकडून, पण मला दिसत नाही कोण ठेवतंय म्हणून. भीमाचा चेहरा थोडा उग्र झालेला होता. भीम वाईट नव्हते, भीमाचं बोलणं कडक होतं. बरीच माणसं वागायला गोड असते तर बोलायला कडक असते, आणि कडक बोलणं ऐकिताना कठीण वाटतं पण कायमस्वरूपी गोड असते. चोंबळ्या गप्पा कामाच्या नसतात. आमच्या आत्याची तर पत्रिका घेऊन गेलो मी, तेव्हा सायकलवर चाललो होतो. आत्याच्या घरी गेलो, आत्यानं पाहिल्याबरोबर, बाळू आला का हो? मी म्हणलं आलो आत्या. कधी निघला होता? 5ला. बाई मेल्या, सायकलवर आला सोय रे इतक्या लांबून. मेल्या म्हणली. बाई नेरी केलती का नाही? मी एक भाकरी बांधून आणली, मसुबावर खाल्ली. बाई परदिशा, आत्या आमची परदिशा, मसुबा इथून 2 कोसे आणि 2 कोसापासून सायकल घेऊन आलास मेल्या, बस खाय कडीन भाकरी. 2 भाकरी चुरल्या आणि 3 वाट्या कडी टाकली. खाय मेल्या खाय. किती म्हातारी कडक, पण जेव घातलं. मला जेवायचं काऊन नव्हतं माहितीये का? एक आत्या शेलूत होती आणि उन्हाळ्याचे दिवस म्हणल्यावर ती रस करीन म्हणून मी उपाशी चाललो होतो. तिथं गेल्यावर मग ती आत्या 3ऱ्या मजल्यावर राहत होती. म्हणजे भिकाऱ्याला काही द्यायचं काम नाही ना, वरूनच म्हणायचं आम्हाला सुतक आहे, म्हणजे हिच्या भावकीत कवा बी मेलेलंच, वरूनच म्हणायचे आम्हाला सुतक आहे वा पुढं. अशी आत्या आमची. हो. आणि मग मी खाली विचारलं आमच्या आत्या, ते म्हणल्या वरी राहत्यात. मग मला ते शिक्षण कमी असल्यामुळं बटन दाबायचं माहित नव्हतं ना, मी असं धडाधडा वाजलं. कोणेस रे कोणेस, अक्कल आहे का तुला? असं जोरात आवाज आला. पाहिल्याबरोबर, बाई पाळू आहेस की काय रे? बाई तू आलास पाळू? जरा 2-3 वर्ग शिकलेली होती. तिच्या नवऱ्याला 80,000 पगार होता, सुपर क्लासून होता नवरा. म्हणून म्हणलं रसपोळी करीन. बाई कधी निघला होतास? सकाळी 5लाच. बर बर. मोठ्या आत्याकून आलास काय ताईकून? हो. बर बर. जेवलास का? म्हणलं कडीन भाकरी खाल्ल्या. कधी खाल्ल्या? सकाळी 10:30ला. बाई 10:30ला जेवलेला आहेस? बर 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 बर. फार दुरून आलास रे, घाम फार आलाय, फॅन लावू का? म्हणलं बघा ना आता तुमच्या आकारान. बर बर बर. इतक्या दुरून आलास, चहा घेशील का थोडासा? म्हणलं रोगर देती का? पायात चोंबळ्या गप्पा. इतकी गोड बोलायली, पण हे देऊ का ते देऊ का? तिने 2-3 शिव्या दिल्या, पण कडीन भाकरी खाऊ घातल्या. चांगली कोणती होती? बोलू द्या कडक, पण लय गोड. तुम्ही अजून बी बघा पट्टी देणार काय महाराज सप्ताक्याला काय उभा तुम्हाला म्हणत असतील काय काय. बर 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 बर. काय चालू हाय होणार आहे अमक्या अमक्या दिवशी. पट्टीला आधी माझ्याकडे झाले काय नाही हो, तुम्हाला सांग देईल 1-2 दिवसाला. बायकुला जसं मशीन हा करायला कर महाराजाला चहा घेतला. येवा का? या देतो 1-2 दिवसाला. महाराज बरं थांबा बाबा, पुन्हा कुठं माझ्या घरी येतात, मला फिरायचा नाद. ही धरा पट्टी. हे बोलून येडवाकडं पण पटकन देईल काय काय. बर बर. आपल्या महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ताह उभा केला होय. बर बर बर. बसा बसा. अगं दूधकर महाराजांना. हा मग काय काय पट्टी लावली महाराज? एवढी एवढी. वातावरण बघायचं असतं. सध्या परिस्थिती नाजूक आहे.
महाराज लोकायला कळायला पाहिजे एवढाली पट्टी असती का. अगं ते 150 घेऊन ये बरं. हे असे चोंबाळे, हे चोंबाळ्याच्या नादी लागायचं नाही कधी कधी. कडक बोलणारी माणसं असू दे कसे बी, पण ते वागतेच चांगलं. विठाला विठाला बोलत होते कडक, पण द्रौपदीला सांगितलं मा राग येईल तुला, पण नंतरच्या साठी गोष्टी गोड होत्याल. तू एक काम कर, याची शहानिशा कर. तिने सांगितलं पाणी कोण देते फक्त पंढरपुरातल्यालाच माहित असेल. मग द्वारकेच्या मालकाला हाक मारली. मालक हजर झाले. सगळ्यांनी दर्शन घेतले. विचारलं द्रौपदी कशाला हाक मारली. विचारा मालकाला. धर्माने विचारलं देवा 11 साडे 11 वर्ष झाले द्रौपदी 4 दिवसात गंगेला बाटवत नाही आणि आम्ही आंघोळ करून येऊस तर तिची आंघोळ होती. तिला पाणी कोण देते. देवान सांगितलं 16,108 बायका मला येतात, 48,324 पोरी येतात, 1,61,080 मुलं येतं. ही संख्या सांगायलो म्हणजे गोळ्या नाही उडाल्या माझ्या. भागवत पान देवाच्या प्रत्येक स्त्रीला 3-3 मुली 10-10 मुलं झाले. 16,108 गुणिले 3 16,108 गुणिले बरोबर 10. गणित किती होते घरी गेल्यावर बघा. आणि सगळ्याची मिळून 56 कोटी यादव. धर्मराज अहो 15 दिवस नातूच मला दिसत नाही. महिना एका बायकोची भेट होत नाही. मी एवढा माझ्या पाठीमाग परिवार आहे आणि मी कधी द्रौपदीला पाणी देऊ. नाही देवा आम्ही विचारतो कोणी देते, मला काय माहित नाही. येतो मी. द्रौपदी हो या दादा या. पण द्रौपदीच्या लक्षात आलं आता जर ही गोष्ट टळली तर आपले मालक आपल्याला कायमस्वरूपी विचारित राहतील की आजचं खांडूक आजच फुटावं. द्रौपदी झाडाच्या आडंगी गेली आणि आवाज दिला दादा दादा. द्रौपदी देवाला भाऊ मानायची आणि देव द्रौपदीला बहीण मानायची. दादा वापस आले. काय ताई देवा पाणी कोण देते काय देते त्याबद्दल मला तिळ मात्र संशय नाही. माझ्या भीम नावाच्या पतीच्या मनात थोडीशी विकृती आहे, ती सुद्धा वाईट नाही देवा. उद्या माझ्या भविष्यासाठी आजची आज दूध आणि पाणी होणं गरजेचं आहे. म्हणून देवा कोण देते. तर भगवंताचे डोळे भरून आले. ताई ताई मी देतो. धर्माला बोलवलं. मालक आले. काय देवा का रडता. धर्मराज माझ्या ताईला पाणी मी देतो, तुम्ही आंघोळी करावा. 4 दिवसाच्या काळात उन्हाळा हिवाळा पावसाळा नाना प्रकारचे ऋतू असतात. जंगलात राहती माझी बहीण. दगड उशाला गवत पाठीला किती घाम येत असेल, तिचं अंग किती कणकण करीत असेल. धर्मराज माझ्या ताईला स्नान होणं गरजेचं आहे. म्हणून मी रात्री सगळा परिवार झोपल्याच्या नंतर दुसरा प्रहर संपला, तिसऱ्याला सुरुवात झाली की मी हिच्या उशाला पाणी आणून देत होतो. ते गाडगे सुद्धा कोण्या कुंभाराकून घेतले होते, त्याचं सुद्धा महाभारतात गोड नाव आहे. तुम्ही घरी गेल्यावर पहा. ते सांगायला मी गुत नाही घेतलं, कारण तुम्ही गंजा लोकायचं इचकायले त्याच्यापेक्षा पुराण इचकी जा. पहा महाभारतात त्या कुंभाराचं नाव काय होतं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 14 कुंभार प्रविष्ट आहेत. त्याच्यापैकी गोरोबा काका आहे. वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार, किंवा विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा तोडीने कर आणण्यासाठी हे गोरोबा काका होते टोकाचे. हे गोकुळात कुंभार होते, त्यांनी यशोदेला गाडगे दिलते. असे 14 कुंभार आहेत. बघा बघा नाव शोधी जा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक कुंभार होते की ज्यांनी महान उपकार छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा केलते. ते सुद्धा कुंभार सात्विक विचाराचा पारमार्थिक अंतकरणाचा कुंभार होते. असे 14 कुंभार दादा प्रविष्ट आहेत. त्याच्यापैकी हा एक कुंभार की त्यांच्याकडून जगाच्या मालकान गाडगे घ्यावा आणि द्रौपदीच्या उशाल ठेवा. दृष्टांत संपला. उद्धवानी देवाला प्रश्न केला. देवा ज्या द्रौपदीला तिचे पती पाणी आणून देत नाहीत त्या द्रौपदीला तुम्ही जगाचे मालक असताना पाणी द्यायची काय गरज होती. हा प्रश्न केला. प्रश्न उचित आहे बरं, प्रश्न वाईट नाही, प्रश्न करणं महत्वाचं आहे. उद्धवानी प्रश्न केला कारण देव काय सामान्य नाही. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली हंता मग कुठे तुझी या सत्तेने वेदाशी
बोलणे सूर्यासी चालणे तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी या धनीस तू जगाचा मालकच आणि तरी पण तू वनवासात गाडगे भरून देतो 4 दिवसाच्या रजस्वाला बाईला आंघोळीला काय गरज आहे तुला भगवंताचे डोळे भरून आले उद्धवा या द्रौपदीला पाणी का देतो त्याचं कारण विचार अरे जिच्या बाबाने मला जितक्या पोरी येतात मला म्हणजे कृष्णाला भगवान म्हणतात उद्धवाला मला जितक्या मुली येतात तितक्या दाशा द्रौपदीला होत्या 48,324 द्रौपदीला दाशा होत्या आणि या दाशा 7 ते 7.25 किलो सोन्याच्या पाटावर बसून भांडे घासीत होत्या दाशीला सोन्याचा पाट बसायला भांडे खापराचे असतील का महाराज मग एवढ्या मोठ्या वैभवात द्रौपदीच्या दाशा होत्या आणि त्या वैभवातली द्रौपदी इराटाच्या घरी शेण काढायला इराटाच्या घरी दळायला पण दळीत असताना महाराज ती जात्यावर पंढरपुरातल्या मालकाचं गीत गात होती इतक्या परिस्थितीत नीरा नदीवर एक जणाचे 250 रुपये हाणले 2,500 रुपये पाकिट हाणलं आमचा सोबती होता ते निरावूनच घरी आला मी त्याला फोन लावला कुठे आहेत तुम्ही ते म्हणला मला नाही आवडत त्या दिंड्या गिंड्या असं म्हणलं ते नालायक मला फोनवर मी म्हणलं काय झालं म्हणला मी ज्याच्या दिंडीत आलो त्यानं माझ्याकडेच कसे चोर धाडे अरे म्या म्हणलं हलकाटा तुझ्या बापानं नाहणी बांधली का इथं गर्दीत आंघोळ करायचं म्हणजे कपडे एक जणांना द्यायचे ना का तुझ्या सासरवाडी येईल नीरा नदी तू इथं कपडे ठुले तिकडे बोगळत गेला आंघोळीला हे घेऊन जाते का नाही चूक याची आणि नाव ज्ञानोबराय तुकोबरायावर ठेवायला 2,500 रुपये हरपले तो पुन्हा नाही दिंडीत आलं 48,324 दाशा त्या बाईला 48,324 2 बाया कापसे याचायला आहेत बाई गपचिक बसत नाही आमच्या इथं 7-8 बायका कापसे याचायला आमच्या इथं 7-8 बायका कापसे याचायला आणि बाजाराच्या दिवशी बाईनी काकू जिजा घरी येत का ते आताच रामनगरला गेले त्याचे बुट तर घरीच आहेत ते आज मह्यात चपला घालून गेले अशी काकू तुला चित्यापणी आडात टाकून वरून 2-3 पाठर टाका वा रे वा काकू म्हणजे नवरा मधात असताना रामनगरला गेली म्हणती पाहाई काकू इथली सोडून तुमच्या इथली आमच्या इकडच्या काकू धरून तिकडे गेल्यावर इकडच्या फुकायच्या दुसऱ्या आणू तरी कुठून मी 48,324 दाशा तुमच्या गावात बायका किती येतात नका गणित करू पण इतक्या तर नाहीत ना किती गावात बायका भरतील इतक्या आणि तितक्या द्रौपदीच्या दाशा होत्या महाराज तितक्या द्रौपदीच्या एवढ्या दाशत्वात एवढ्या वैभवात वागणारी इराटाच्या घरी शेणाचं टोपलं टाकीत होती शेणाचं टोपलं इराटाच्या घरी दळीत होती म्हणून नाचे मागे माग सांगायला म्हणून नाचे मागे माग एकदा प्रसंग असा आला विराट राजाच्या घरी दळू लागली दळता दळता देवाचं नाव गीत गाऊ लागली धर्मराजा पळत आले तोंडाला हात लावला द्रौपदी कृष्णाचं गीत गाऊ नको का आपण पांडव आहेत आपण अज्ञातवासात आहेत आपण पांडव आहेत आणि तू द्रौपदी असं जर लोकांना कळालं तर कौरवाला कळन आणि कौरवाला जर कळालं तर आपला अज्ञातवास मोडन आणि अज्ञातवास मोडा तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होईल म्हणून कृष्णाचं भजन करू नको त्यांनी सांगितलं मालक चंद्र सूर्य तोपर्यंत वनवास स्वीकारील पण त्याचं भजन नाही बंद करायचे त्याचं भजन नाही बंद करायचे हे कर्ज देवाच्या डोक्यावर तू का